नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत. सुरू करूया आपण हा व्हिडिओ. या पाठाचे लेखक आणि पाठ परिचय आपण हे वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण शब्दार्थ बघूया. हे समानार्थी शब्द आहेत. हे समानार्थी शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. पुढे आहे विरुद्धार्थी शब्द, दुर्गम सुगम, प्रतिकूल अनिकूल, दीर्घ लघु, अवघड सोपे, नियमित अनियमित. वाक्प्रचारांचा शब्दसमूहांचा अर्थ. दिलासा मिळणे म्हणजे धीर मिळणे, गराडा पडणे म्हणजे गर्दी जमा होणे, कणखर बनणे म्हणजे मजबूत होणे किंवा काटक होणे, ओढाताण होणे म्हणजे त्रास होणे, नात्यातील वीण गहिरी असणे म्हणजे घट्ट नाते असणे, वणवण सहन करणे म्हणजे दुःख सहन करणे. हे सर्व तुम्ही लिहून घ्यायचे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. स्वाध्याय प्रश्न पहिला. खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? याचं उत्तर आहे कविताने राष्ट्रकुल स्पर्धेत आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. पुढचा प्रश्न आहे कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर आहे कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर आहे नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळविला तेव्हा कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी ओळखले. पुढचा प्रश्न आहे कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर आहे मित्रांनो कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही कारण कविताचा त्रास ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहा. पुढचा प्रश्न आहे कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर आहे कविता पी.टी. उषा यांना आदर्श मानते. पुढचा प्रश्न आहे कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर आहे मित्रांनो कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. पुढचा प्रश्न आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? कविता राऊत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा या पाड्यावर राहणारी आदिवासी मुलगी. या मुलीने आंतरराष्ट्रीय धावपटी म्हणून ख्याती मिळत राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मानाचे स्थान मिळवून दिले म्हणून कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर आहे चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या काही सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दाने कविताला दिलासा मिळाला. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? कविताला धावण्याचे प्रशिक्षण देत असताना कविताचा नाशिकला सराव आणि हर्सुल येथे शिक्षण यातील ओढाताण विजेंद्र सिंग यांनी पाहिली म्हणून त्यांनी कविताला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण तिच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. राहण्याची तिची अडचण दूर व्हावी म्हणून कविता विजेंद्र सिंग यांचे घरी राहू लागली. पुढचा प्रश्न आहे हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर आहे मित्रांनो कविता राऊत या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम धावपट्टी म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतील यशामुळे हर्सुल व सावरपाडा या भागात नवी ओळख मिळाली आहे म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. पुढचा प्रश्न आहे आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतील कविताचे यश समजतात हर्सुल सावरपाडा येथे तिच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. कविता गावी येणार आहे म्हणून प्रत्येक जण व्यक्तीच्या स्वागताच्या कामात गुंतले होते. तिचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते.
पुढचा प्रश्न पाहूया. कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर आहे, कविता ज्यावेळी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिला मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिला आर्थिक मदत मिळवण्यासाठी याचना मदतीसाठी करताना त्यांना कोणताही कमीपणा वाटला नाही. प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी प्रयत्न केले नसते तर कविता आज स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. म्हणून कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात. पुढचा प्रश्न आहे, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर आहे, कविता राऊत यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले यशाचे ध्येय साध्य केले. कठोर मेहनत व ध्येयावर लक्ष यातूनच यशाचा मार्ग सापडतो आणि हे कविता राऊत यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आपले जीवन आपणच घडवतो व मेहनत करणे फक्त आपल्या हातात असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उत्तर आहे, पण. पण म्हणजे वेगळेपण, याला प्रत्यय लावलेला आहे. असे शब्द कोणते आहेत? साधेपण, लहानपण, बालपण. पुढचा प्रश्न बघूया. दार. दारला आपण प्रत्यय लावूया चमकदार, धारदार, टोकदार, बागदार, बाणेदार अशा प्रकारचे शब्द तयार होतील. पुढचे शब्द बघूया. पणा, कमीपणा, मोठेपणा, साधेपणा, चांगूपणा, नखरेलपणा. पणी, लहानपणी, बालपणी, तरुणपणी, वृद्धपणी. इक, आर्थिक, सात्विक. इत, अखंडित, प्रवाहित यासारखे प्रत्यय लावून झालेले हे शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे म्हणजे धीर मिळणे. याचा वाक्यात उपयोग काय होईल बघा. दुःखाच्या प्रसंगात आप्तांकडून मिळणाऱ्या शब्दाने सदाशिवरावांना दिलासा मिळाला. पुढचा प्रश्न आहे, गराडा पडणे म्हणजे गर्दी जमा होणे. वाक्यात उपयोग आहे, सलमान खान शहरात आल्यामुळे त्यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा पडला. पुढचा प्रश्न पाहूया. कणखर बनणे म्हणजे मजबूत होणे किंवा काटक होणे. वाक्यात उपयोग काय होईल तर प्रतिकूल परिस्थितीने राहुल कणखर बनला. पुढचा प्रश्न आहे, ओढाताण होणे म्हणजे त्रास होणे. वाक्यात उपयोग कसा होईल. नोकरी, घर आणि मुले यांची कसरत सांभाळताना अर्पितांची ओढाताण होत असे. या प्रकारचे वाक्यात उपयोग तुम्हाला सुद्धा तयार करता आली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, नात्यातील वीण गहिरी असणे म्हणजे घट्ट नाते असणे. वाक्यात उपयोग, आई आणि मुले यांच्या नात्यातील वीण गहिरी असते. पुढचा प्रश्न आहे, वणवण सहन करणे म्हणजे दुःख सहन करणे. वाक्यात उपयोग, मुलांना शिक्षण मिळावे यासाठी रखमाबाईंनी खूप वणवण सहन केली. पुढचा प्रश्न आहे, समान अर्थाचे शब्द लिहा. माय म्हणजे आई किंवा जननी. लेक म्हणजे मुलगी किंवा तनया. बळ म्हणजे शक्ती. गहिरे म्हणजे खोल. क्रीडा म्हणजे खेळ. वडील म्हणजे जनक किंवा साथ. हे वाक्यात समान अर्थाचे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो? याचं उत्तर आहे, मुलांनी आपापल्या आवडीप्रमाणे खेळ निवडावा आणि तो का आवडतो ते सुद्धा लिहावे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. उत्तर आहे, मला मैदानी आणि बैठे दोन्ही खेळ आवडतात. या दोन्ही खेळांचे आपापले महत्त्व आहे आणि हे खेळांचे प्रकार वेगवेगळे असले तरी त्यातून होणारे फायदे मात्र सारखेच आहेत. कबड्डी, खो खो, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यासारखे खेळ मैदानी खेळ म्हणून ओळखले जातात. सापशिडी, लुडो, बुद्धिबळ, कॅरम हे बैठे खेळ होय. मैदानी खेळाने शारीरिक तंदुरुस्ती मिळते तर बैठे खेळाने बौद्धिक क्षमता वाढीस मदत होते. हे दोन्ही प्रकार खेळताना त्यातून मिळणारा आनंद मात्र सारखाच असतो आणि म्हणून मला दोन्ही खेळ आवडतात. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहाचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तुमची गल्ली, गाव कशाने म्हणजे वेढलेले आहे. वेढलेले अंडरलाईन केलेला शब्द आहे. उत्तर आहे, वेढलेले आहे म्हणजे गल्ली किंवा गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी. आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. धुराने वेढलेली आहेत हे अंडरलाईन केलेला शब्द आहेत बघा. धुराने वेढलेली आहेत म्हणजे शहराभोवती धुरांचे लोट पसरलेले आहेत. पुढचा आहे, अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलाने वेढलेली आहेत. जंगलाने वेढलेली आहेत या खाली अंडरलाईन आहे. तर याचं उत्तर असं असेल, जंगलाने वेढलेली आहेत म्हणजे आजूबाजूला इमारतीचे जंगल असणे.
पुढचा प्रश्न आहे, कार्यालयातील अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात. उत्तर आहे, फायलींनी वेढलेली असतात म्हणजे सगळ्या बाजू फायलींनी व्यापलेल्या असतात. पुढचा प्रश्न आहे 10वा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयांवर 8 ते 10 वाक्ये लिहा. उत्तर आहे, हे काही शब्द तुम्हाला या ठिकाणी मुद्दे दिले आहेत. महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार. या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, या क्रीडा महोत्सवाची माहिती वर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला लिहायची आहे, मिळवायची आहे. तर नक्कीच या पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून घ्यायची आहेत, पाठांतर करून घ्यायची आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठाचे प्रश्नोत्तर बघूया, स्वाध्याय बघूया. धन्यवाद.